हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज जी सेलिब्रिटी आपल्या फ्रेममध्ये बसली आहे ती बरोबर 6 वर्षांनंतर इकडे आली आहे राजश्री मराठीच्या स्टुडिओमध्ये। निमित्त सुद्धा तितकंच खास आहे कारण 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटातनं ती आपल्याला दिसणार आहे। लग्न कल्लोळ हा तिचा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय, तर तुम्हाला कळलंय ती कोण आहे। स्वागत करूयात अभिनेत्री मयुरी देशमुखचं। थँक्यू खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये। थँक्यू। तुला कळत असेल मी किती एक्साइटेड आहे तुझ्याशी बोलायला। पण एक्साइटेड आहे, कळत नसलं तरी आहे। कशी आहेस मयुरी? खूप छान, मस्त। 6 वर्षांनंतर तू इथे आली आहेस, चित्रपट सुद्धा येतोय 6 वर्षांनंतर, म्हणजे 31 दिवस नंतर कट टू आजच आपण बोलतोय असा मला अंदाज आहे साधारण। सो पुन्हा एकदा सिनेमात येणं, लग्न कल्लोळ सारखा सिनेमा किती स्पेशल आहे? खूप स्पेशल आहे ग। म्हणजे आता तू 6 वर्ष बोलली तेव्हा मला जाणवलं फिल्म मेकर्स मी चांगली ॲक्टर आहे, मला अजून कास्ट करा फिल्म्समध्ये, मला वारंवार भेटायचं आहे दर्शनाला। सो निमित्त खरंच खास आहे कारण मी गेले 2-3 वर्ष हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करत असल्यामुळे लोकांना प्रश्न पडला ही मराठीत करते की नाही काम, करायचं आहे की नाही काम। आणि त्यात ही अशी फिल्म माझी प्रेक्षकांसमोर येणं, लग्न कल्लोळ, जिच्यात रोल पण एक तर ना टायटल रोल हिरोईन सेंट्रिक मराठी फिल्म्स किंवा कुठल्याही फिल्म्स कमी बनतात आणि ही फिल्म तशी आहे जी अराउंड दॅट कॅरेक्टर आहे। सो एक्साइटमेंट माझी डबल ट्रिपल खूप एक्साइटमेंट आहे माझी। जसं मी सुरुवातीलाच म्हणाले आपल्या शोचंच नाव आहे तिची गोष्ट, तर मयुरी आज मला तुझी गोष्ट जाणून घ्यायची आहे। तर सुरुवातीलाच मला अशा 2 गोष्टी सांग ज्या मयुरी देशमुखला डिफाईन करतात। व्हॉट डिफाईन्स यू? हे आता स्वतःची स्तुती करणं नाही होणार ना? नाही होणार। मला वाटतं ग्रेस आणि ऑप्टिमिझम। ओके, तू बिलीव्ह करतेस या दोन्हीवर? क्या बात, खूप मस्त। काही वर्ष मागे जाऊन विचारते, कसं होतं मयुरीचं बालपण? बालपण खूप छान होतं ग, म्हणजे खूप केअरफ्री आणि मला बालपणी ना कुठलाही स्ट्रगल असा आठवत नाही। थँकफुली एका चांगल्या फॅमिलीत माझा जन्म झाला, त्यामुळे कुठल्याही फायनान्शियल इश्यूज नाही किंवा पेरेंट्स खूप चांगले असल्यामुळे त्यांनी खूप लक्ष दिलं प्रत्येक गोष्टीत अकॅडमिकली। आणि आमची जडणघडण कशी होती, आमचे स्वभाव, आम्ही ॲज अ ह्युमन कसे घडतोय ह्याच्याकडे पण खूप बारकाईने लक्ष होतं। त्यामुळे ॲब्सल्युटली केअरफ्री। स्ट्रगल इतकाच असला तर मला इकडे जाऊ दिलं नाही, मला हे करू दिलं नाही जे कधी कधी ॲज अ टीनेजर तुम्हाला वाटतं, पण बाकी जेन्युनली व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की मला खूप चांगलं बालपण मिळालं। पण तुझ्या विकिपीडिया इन्फॉर्मेशननुसार, म्हणजे मी सोर्स सांगते की बाबांचा गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे तुमचा प्रवास खूप झालाय आणि तू वेगवेगळ्या ठिकाणी शाळेमध्ये गेली आहेस, तुझ्या शाळा बदलत राहिल्यात नेहमी। युजली असं होतं ना की एका लोकेशनवरनं निघाल्यावर दुसरीकडे जाऊन परत स्वतःला सेटल करणं, तो एक वेगळा स्ट्रेस येतो की आत्ताच इथून निघालो परत दुसरीकडे। तो शाळा खूप बदलल्या असतील तुझ्या, त्या बाबतीत काय शेअर करशील? खूप बदलल्या आणि त्रास नक्कीच व्हायचा कारण काय होतं ना, आणि नुसतं बदलल्या नाही, तो ग्राफ सांगते मी तुला। मला वाटतं 1लीपर्यंत पंढरपूरमध्ये, 2रीला डायरेक्ट पुण्यात, आणि मग पुण्यात बरं त्यांचं इंग्लिश वेगळं, सगळं ॲडव्हान्स्ड, 3 मजली ती बिल्डिंग माझी शाळा, जी मी पंढरपूरला माझी प्रॉब्ली जस्ट एक छोटंसं काहीतरी स्कूल होतं। सो कल्चरल डिफरन्सेस पण दर बदलीत जाणवायचे। सो ॲडजस्ट फक्त स्कूलमध्ये किंवा त्या मित्रांमध्ये ॲडजस्ट नाही करावं लागायचं, तर ॲक्च्युली स्वतःला पूर्ण त्या माहोलमध्ये ॲडजस्ट करावं लागायचं। सो 2रीत पुण्यात, त्याच्यानंतर मग पुण्यात तुम्ही जरा त्या कल्चरशी समरस होतायत, स्वतःला अपग्रेड करतायत, तुमचं इंग्लिश, तुमची राहणीमान सगळंच। आणि मग मी जाते नांदेडला 2 वर्ष। मग आईचं असं झालं आता इंग्लिश बिघडवू नको तुझं, जे चांगलं चाललंय। सो मग नांदेडला 2 वर्ष होते। मग गेली मी विशाखापट्टणम ॲक्च्युली, हो विशाखापट्टणमला होते मी 2 वर्ष, आणि मग मी मुंबईत आले आणि मग तेव्हापासून बऱ्यापैकी मुंबईत आहे। मग मुंबईमध्ये स्टेबल आहे बऱ्यापैकी। पण कॉलेज लाईफ कशी होती तुझी? कारण असं होतं ना की आपण कॉलेजमध्ये शिकतो किंवा आपला जो काही ग्रुप असतो, बॅकग्राऊंड कॉलेजमध्ये घडतो, तो आपल्या प्रोफेशनल लाईफसाठी सुद्धा कुठेतरी इम्पॉर्टंट ठरत असतो। ते कॉलेज लाईफ, ते आयुष्य कसं होतं तुझं?
माझं ज्युनियर कॉलेज होतं KC कॉलेज चर्चगेटला. आणि मला माहित नाही किती लोकांना माहिती आहे, पण मी BDS केलंय डेंटल कॉलेज इन नवी मुंबई, DY पाटील. हो. सो बऱ्याच वेळा मला लोक विचारतात की अगं पण तू एक सीट वाया घालवली, तुला ते करायचंच नव्हतं, ते प्रशिक्षण का घेतलं. तर मला त्यांना एवढंच सांगायचं की काही लोकांना लेट कळतं. मला लेट कळलं की मला काय करायचं आहे. आणि म्हणजे माझं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा सॉरी मी एक सीट वाया घालवली. पण कॉलेजचं लाईफ सांगायचं झालं किंवा त्याचा इन्फ्लुएन्स, तर मी 12वीपर्यंत ना सगळे जे सायन्स स्टुडंट असतात ते फक्त एका क्लासवरनं दुसऱ्या क्लासकडे जात असतात आणि फक्त अभ्यास की अभ्यास असतो. म्हणजे मला ज्युनियर कॉलेजमध्ये मी काहीच एन्जॉय नाही केलं. फेस्टिवल्स म्हण किंवा रॅम्प शोज कुठलंच नाही. म्हणजे ज्युनियर कॉलेजच्या लोकांना जर कळलं की मयुरी देशमुख ॲक्टर झाली आहे तर त्यांना धक्का बसणार आहे, कारण मी ॲब्सोल्युटली इनव्हिजिबल होते ज्युनियर कॉलेजमध्ये. जेव्हा मी BDSला गेले, असो कॉलेज इम्पॉर्टंट असतं, पण मला वाटतं तुमचा फ्रेंड सर्कल जास्त इम्पॉर्टंट असतो, कारण ते तुमचे ते वर्ष डिफाईन करतात. मला खूप मस्त फ्रेंड्स मिळाले आणि मी जे ॲज अ सायन्स स्टुडंट फक्त अभ्यास करत होते, मी आयुष्य जगायला लागले. मी बाहेर फिरायला लागले, बंक करायला लागले, जे मी आधी कधीच नाही करायचे. सो ह्या सगळ्या ज्या ही एक मस्ती जी लाईफमध्ये आली ती मला माझ्या त्या फ्रेंड सर्कलमुळे आली आणि 5 वर्ष जेन्युनली मी खूप एन्जॉय केले. मस्त. पण BDS कसं काय आलं? म्हणजे युजली असं असतं ना की लहान असताना आपल्याला कोणी विचारलं की तुला काय व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं किंवा पोलीस व्हायचं, हे साधारण सगळेजण सांगतात. तू खरं डॉक्टरकीचं शिक्षण घेतलंस, BDS केलंस, तू आधीपासून ठरलं होतं की आपल्याला याच मार्गाला जायचंय का ते पण फ्लोमध्ये झालं? नाही, काय आहे ना, मी अभ्यासात तशी बरी होते. सो माझं इन्क्लिनेशन ऑनेस्टली टुवर्ड्स आर्ट्स होतं. मला लिहायला आवडलं असतं, मला वाचायला आवडतं, तर पण आणि मला लँग्वेजेस खूप आवडतात. पण झालं असं की कुठलंही एक मिडल क्लास महाराष्ट्रीयन घर, आणि स्पेशली त्या काळात मी जेव्हा डिसायडिंग इयर्समध्ये होते त्या काळात इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे सेफ ऑप्शन्स मानले जायचे. आणि फायनान्शियल आणि काय, माझ्या आईवडिलांनी पण अकॅडमिकली चांगलं शिक्षण घेतलं म्हणून त्यांची लाईफ खूप चांगली झाली. सो तेच ॲप्लिकेशन ते आमच्यावर करू पाहत होते. सो त्यामुळे मला कळत नव्हतं काय करायचं आहे त्यावेळेस. एवढं कळत होतं की आपल्याला कुठल्या तरी एक्सप्रेसिव्ह, आपल्याला क्रिएटिव्ह एक्सप्रेशन अशा कुठल्या तरी क्षेत्रात जायला आवडेल. पण मार्क बरे पडायचे, प्लस फॅमिली इज फिल्ड विथ डॉक्टर्स अँड इंजिनियर्स. मग सगळ्यांनी तसं त्यावेळेस ब्रेन वॉश केलं की हे कसं एक सेफ ऑप्शन राहील आणि मग कर तुला आयुष्यात हवंय ते. एक टिपिकल जे वाक्य असतं, आधी सायन्स घे मग कर तुला हवंय ते. सो मी 12वीत सायन्स घेतलं, मग त्याच्यानंतर CET दिली, मग BDSमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली, मला ॲक्च्युली मेडिकलला जायचं होतं, पण तिकडे मार्कांमुळे ॲडमिशन मिळाली नाही म्हणून मी BDSला गेले. पण दुसऱ्याच वर्षी मला लक्षात आलं की हे अनएंडिंग आहे, की आत्ता हे कर मग तुला हवं ते कर, आत्ता हे कर मग तुला हवं ते कर, पण कधी येणार तो काळ जेव्हा मी मला हवं ते करेन. सो मला आठवतंय 2nd वर्ष माझं BDSचं होतं आणि सगळं सुरळीत चाललं होतं. मी कामातही बरी होते, अभ्यासातही बरी होते, फ्रेंड्स चांगले मिळाले होते, तर आयुष्य एक असं छान होतं. पण समहाऊ मी क्लिनिकमध्ये दिसत नव्हती. माझं असं झालं की पण सगळं चांगलं आहे, आपण मुश्किलीने मिळाली आहे ॲडमिशन, कारण मला माहिती माझा खूप शेवटी नंबर लागला होता. तर असं काय होतं आहे, आपल्याला आनंद का नाही होते स्वतःला क्लिनिकमध्ये बघून. मग परत मी शोध घ्यायला लागले की काय आहे जे आपल्याला खरं करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का. तर जेव्हा मला लक्षात आलं की हो मला ॲक्टिंग करायला आवडेल, मी माझ्या आईवडिलांना सांगितलं, तर ते म्हणाले की हे बघ तुला हे एज्युकेशन कंप्लीट करायचंच आहे, कारण आपल्याला एक साऊंड बॅकअप लागणार आहे, इंडस्ट्रीत कोणीच ओळखीचं नाही आहे. सो आणि मलाही माझं एज्युकेशन अर्धवट सोडायचं नव्हतं. सो म्हणून मी केलं पूर्ण. आणि पण त्याच्यानंतर सुद्धा मला हा फायदा झाला. आपले आईवडील किती अकॅडमिकली, माझे आईवडील खूप प्रो होते की हे प्रत्येक गोष्टीचं शास्त्रशुद्ध नॉलेज तुला असायला पाहिजे. त्यामुळे BDS नंतर सुद्धा त्यांनी मला 2 वर्ष थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स करायला लावलं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. कारण ते म्हणाले आपलं इथे कोणी गॉडफादर नाही आहे, तुला जर या इंडस्ट्रीत स्ट्रगल करायचा असेल तर तुला
एक बेस, तुझा बेस तयार होणं गरजेचं आहे. कारण आम्ही इतक्या ठिकाणी आमची बदली झाली आहे. प्लस मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहे, बऱ्याच वेळेस मी कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये होते. सो ते म्हणाले की तुझं मराठी तितकं स्ट्रॉंग नाही आहे, तुला बरं पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या इंडस्ट्रीत जायचं आहे, कसं जायचं आहे, लेमॅनला काहीच अंदाज नसतो. आणि तुम्ही फक्त ते ऑडिशन्स जे येतात बरं ते भयानक वाटतं कधी कधी की तुम्ही जाताय, तुम्हाला कळत नाहीये, सिलेक्ट होत नाहीत आणि ॲब्सल्युटली अनअप्रोचेबल वाटतं हे क्षेत्र इनिशियली. सो तो थँक्यू पप्पा, तुम्ही मला सांगितलं. कारण मला आठवतं पहिले 2 महिने माझं असं झालं होतं, कोण प्रशिक्षण कोण घेतं ॲक्टिंगचं. मला वाटतं मी जाईन आणि मी काहीतरी बनेल. पण थँकफुली मी त्यांचं ऐकलं. कारण त्याच्याने ना मला आपल्याला किती येत नाही आणि किती शिकायचं आहे हे मला कळलं. हा केवढा मोठा समुद्र आहे. मग फक्त मराठी थिएटरच केवढा मोठा समुद्र आहे. त्याची हिस्ट्री म्हण, थिएटर रायटिंगचं ग्रॅमर म्हण, हे किती वास्ट आहे. तर मी अजूनही सो त्या दिवसापासून जे मी स्टुडंट झाले, मला जमिनीवर आणलं आणि मला लक्षात आलं की आपल्याला आपला अप्रोच काय पाहिजे. सो त्या एज्युकेशनने माझा एक अप्रोच सेट केला. लाईक यू सेड की तू क्लिनिकमध्ये बघत नव्हती स्वतःला, आणि अभिनय क्षेत्र हे म्हणजे आपण जे शिकलोय एकदम 360 डिग्री अपोजिट आहे. भलेही तू अकॅडमीमध्ये गेली असेल तरी पण ते क्लिक होणं की आपल्याला या क्षेत्रात काम करायचं आहे हे खूप खूप गरजेचं असतं. ती हिट ऑफ द मुमेंट तुझी काय होती की अभिनय क्षेत्रात यायचं आहे तुला? खूप रॅन्डम होतं गं. खूप रॅन्डम होतं. कारण मला बघ लहानपणी मला आठवते आईने काही गोष्टी रेकॉर्ड पण केल्या होत्या. ती सांगायची तू नकला खूप छान करायची, किंवा मी असे ॲड्स बनवायची छोटे असेच. पण ते आपापला आणि एन्थुझियाझममध्ये. मग ग्रोईंग अप इयर्समध्ये काय झालं, प्लस मी स्कूल्स पण इतक्या बदलल्या ना, माझं एक्सप्रेशन थोडं बंद झालं. कारण प्रत्येक नवीन स्कूलमध्ये तुमचे टॅलेंट कळायला त्यांना वेळ लागतो. मग त्या गॅदरिंगमध्ये तुम्ही नसतात त्या फ्रंट रोमध्ये, डान्स असेल किंवा ड्रामा असेल. सो मला असं वाटतं मी ते खूप मिस केलं. तर काही स्कूल्समध्ये मिळायचं, इफ यू आर लकी टीचर स्पॉट्स यू, काही स्कूल्समध्ये नाही मिळायचं. सो ग्रोईंग अप मला असं वाटतं माझं ते क्रिएटिव्ह एक्सप्रेशन बऱ्यापैकी बंद झालं होतं आणि म्हणून ते बाहेर येऊ पाहत होतं. सो ॲक्टिंगच का बरं, असंही नाही की मी कॉलेजमध्ये खूप पॉप्युलर होते, असंही नाही की कॉलेजमध्ये मोस्ट गुड लुकिंग आहे किंवा एक असतं ना कॉलेजची क्वीन वगैरे, असं काहीही नव्हतं. मी नेहमी खूप मीडिओकर आणि इनविजिबल होते कॉलेजमध्ये. पण मला असं वाटतं हे एक इतकं स्ट्रॉंग इंट्युशन होतं की मी ते थांबू नाही शकले. म्हणजे आजही मी जेव्हा मागे वळून बघते की मी का असा विचार केला असेल आणि हिम्मत केली मी. एक माझं सेफ क्षेत्र, बरं मी कंप्लीट केलं आहे BDS, मी आहे डॉक्टर, ते त्याच्यानंतर मी इथे उडी मारली. तर हे त्या काळात मला वाटतं तुम्ही जेव्हा आतला आवाज ऐकतात तो ऐकल्यानंतर तुम्हाला त्या वेळेस ते बळ देतो की हे एक्झिक्यूट कर. आता मागे वळून बघताना वाटतं की बापरे, म्हणजे खरंच रिस्क घेतली मी, पण थँकफुली ती वर्कआउट झालेली आहे. क्या बात, खूप मस्त. मुंबईमध्ये तू आलीस या क्षेत्रात काम करण्यासाठी, पण तो प्रवास ना अजिबात सोपा नसतो. लाईक यू सेड की काय करायचं हे खरंच कळत नाही आपल्याकडे जेव्हा कोण नसतं सांगायला. सुरुवातीचे दिवस या क्षेत्रातले तुझे कसे होते? सुरुवातीचे ऑनेस्टली चांगले होते. कारण मला सुरुवातीला मी एका थिएटर ग्रुपसोबत काम करत होते आणि पटकन मला एक लीड रोल मिळाला. सो मला वाटलं लाईफ इतकं इझी आहे नाटकामध्ये. मला वाटलं एरवीच क्षेत्रात मला वाटलं माझ्यात इतका भारी एक्स फॅक्टर आहे की मी जिथे जाईन तिथे मला पटकन कास्ट होईल आणि पटकन कामं मिळतील. सो सुरुवातीला मी नादिरा बब्बर यांचे एकजूटमध्ये मी काम करत होते आणि मला पटकन एक चांगला प्ले आणि चांगला रोल मिळाला. आणि त्याच्यानंतर मग मी हे अगदीच माझं BDS संपल्यानंतर, पण मग पप्पांनी ती अट घातली होती की तुला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे, म्हणून मला तो ग्रुप सोडावा लागला आणि मी अकॅडमीत आले. त्याच्यानंतर ना प्रवास काय होतं ना, आपण मी ॲटलिस्ट मी माझ्याबद्दल बोल, मी बऱ्यापैकी नाईव्ह आहे, मला छक्के पंजे कळत नाहीत. त्यामुळे काय होतं, मी तशी ना बऱ्यापैकी हळूहळू पाय टाकते. मला घाई कसलीच नाही आहे, कारण मला चुकीच्या लोकांना भेटायचंच नाही आहे.
सो मला लोक विचारतात की तू कधी अशा लोकांना भेटली का, कारण सुरुवातीला तुम्ही एक्सप्लॉईट होतील असे लोक तुम्हाला भेटू शकतात. दे कॅन टेक ॲडव्हान्टेज ऑफ यू नॉट नोईंग अ लॉट ऑफ थिंग्स. तर नाही, कारण मी इतकी सावकाश चालते तर काही लोकांना इरिटेट होतं की थोडं ॲम्बिशन पाहिजे, थोडी फायर पाहिजे, पण मला फायर आणि ॲम्बिशनपेक्षा मला ही जर्नी खूप इम्पॉर्टंट वाटते. सो मी अतिशय ती लॅडर, आपण एक एक पायरी जशी क्लाइंब करतो ना, मी तशी ती पायरी क्लाइंब करत करत वर जाते. मी प्रशिक्षणानंतर मला आठवतंय एकांकिका केली जून जुलै, ज्याच्यात खूप प्रसिद्धी मिळाली. ऑल ओव्हर दॅट इयर सगळे उंबरठा उत्तुंग सगळी प्राइजेस आम्ही जिंकलो. आणि तिथून मी कास्ट झाले एका कमर्शियल प्लेमध्ये, जो मी सुयोगचा केला. तर कमर्शियल प्ले नंतर मला उचललं गेलं टेलिव्हिजनसाठी, झी मराठी. तिथून नंतर मला उचललं गेलं फिल्ममध्ये. सो मला असं वाटतं की ही मी खूप शांतपणे पायऱ्या चढतीये आणि त्यामुळे ती जर्नी मला कठीण नाही वाटत, टू बी व्हेरी ऑनेस्ट, किंवा स्ट्रगल नाही वाटत. स्ट्रगल हा प्रत्येक फील्डमध्ये. आता माझे डेंटल फ्रेंड्स पण खूप स्ट्रगल करतात. पहिले 5 वर्ष ब्रेक इव्हन व्हायला त्यांना खूप वेळ लागला. बरं, आज तुला आणि मला, आज आम्हाला ॲक्टर्सला जितकं PR करावं लागतं तितकंच डॉक्टर्सलाही करावं लागतं. सो स्ट्रगल बाबतीत माझा काही असा हे अनप्लेझंट एक्सपिरियन्स नाही आहे. पण वेळ घेत घेत मी सगळं केल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकले. ऑडिशन्स दिलेत? किती दिलेत आजवर? भरपूर दिलेत आणि अजूनही देते. आणि सुरुवातीला काय व्हायचं, ऑडिशन्स ते एक जो ग्रुप मेसेज येतो तिथे तुम्ही जायचात. आता लकीली सेल्फ टेस्ट आहेत त्यामुळे तुम्ही आता घरून देतात. सो मला आठवतंय मी हिंदी ऑडिशन्स पहिले एक 3-4 दिले असतील, त्याच्यानंतर मी देणं बंद केलं. का? कारण की मी जेव्हा ते ऑडिशन रूममध्ये जायचे तर काश्मीरी, पंजाबी, गोऱ्या, चिट्ट्या, टकाटक मुली असायच्या ज्या छान हिंदी बोलतात, दिसतातही उत्तम, बरं कॉन्फिडन्स लेवल त्यांचा खूप कमाल. मग त्यात मला असं व्हायचं की आय डोंट थिंक आय विल गेट कास्ट ओनली, ते मला का कास्ट करतील असं म्हणून मी जायचेच नाही ऑडिशन्सला. सो तो एक मला एक एक्सपिरियन्स आठवतोय. कारण ऑडिशन कुठलंही देताना किंवा कोणालाही तुम्ही भेटतात ज्यांना जेव्हा कामासाठी, तुमचा मोराल जर खचला तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. चेहऱ्यावर लगेच दिसतो. तुम्ही कितीही चांगले ऍक्टर असाल, तुमचा मोराल जर खचला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सो ज्या ऑडिशन्समध्ये मला असं लक्षात यायचं की ते बघूनच आपल्याला असा चेहरा पाडतात, मग तिथे मग सो मी तो झोन जरा त्यामुळे बंद केला होता. बॅड एक्सपिरियन्स आहे ऑडिशनचा? बॅड एक्सपिरियन्स असा नाही आहे, पण मला आठवतं मी 2-3दा ॲड्ससाठी गेले होते आणि त्यांनी असं बघितलं आणि मग बघितल्यानंतर 1-2 लुक्स एक्सचेंज केले. बहुतेक त्यांचं कळलं असेल की ही मुलगी नाही आहे ही मुलगी बहुतेक सुटेबल नाही आहे. आणि एकदा तर खूप डिसमिसिव्हली सांगितलं, आय डोंट थिंक यू आर वेअरिंग द राईट क्लोथ्स. आणि माझं असं झालं, आणि मी व्हाईट टी-शर्ट आणि जीन्स घालून गेले होते, विचार द राईट क्लोथ्स, विच वॉज ऑल्सो द ड्रेस कोड. पण मला माहिती नाही त्यांना काय अपेक्षित होतं. सो त्याच्यानंतर ना मी स्वतःच्या ड्रेसिंगवर खूप डाऊट घ्यायला लागले. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मॅटर करतात. सो माझे एक्सपिरियन्सेस असे वाईट नाही आहेत की कोणीतरी कोणीतरी एक्सप्लॉइट केले, पण असे वाईट आहेत की तुमचा मोरालच खचला. पण मी मुळात ऑप्टिमिस्टिक असल्यामुळे मी 2 दिवसात स्वतःला परत उभं करते. ॲक्च्युली मी तुला तेच विचारणार होती, कसा तू स्वतःचा मोराल बूस्ट करतेस? मग देव ना असे चांगले इन्स्टन्सेस पण देतो जिथे तुम्हाला असं लक्षात येतं की नाही तुम्ही आहात तुम्ही आहात केपेबल, तुमचं अस्तित्व, तुमची इंडिव्हिज्युअलिटी रिस्पेक्टेड असू शकते दुसऱ्या ठिकाणी. मे बी इट डज नॉट वर्क हिअर, इट विल वर्क समवेअर एल्स. क्या बात, खूप मस्त. बट जसं तू म्हणालीस की क्लोदिंग सेन्सवर तू डाऊट घ्यायला लागली स्वतःच्या, या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं म्हणजे आपल्याला अभिनय जरी येत असला ना तरी आउटर पॅकेज मॅटर्स अ लॉट. हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, किंवा तुम्ही कसं कॅरी करता किंवा तुम्ही कसं राहता. जेव्हा तुझी सुरुवात झाली कामाची, काही बदल केलेस तू स्वतःमध्ये इथे तरण्यासाठी? इथे तरण्यासाठी असं नाही, मला असं वाटतं मी बदल जे करते ते मुळात मला
आवडलेले असे Accept केलेले आणि माझी लाईफस्टाईल आणि माझं लाईफ अपग्रेड करतील असे बदल करते मी कुठेही फिट होण्यासाठी नाही करत. नाहीतर मग कुठे कुठे फिट व्हायचं अगं दर्शना. बरोबर. मी नाटकही करते, मी हिंदीतही करते, मी मराठी आणि सगळ्यांचे वेगळे पॅरामीटर्स आहेत. मी सगळ्यांसाठी स्वतःला अपग्रेड किंवा मोल्ड नाही करू शकत. तर मला जे आवडतं, फॉर एक्झाम्पल चांगलं राहणं आणि चांगलं दिसणं कोणाला नाही आवडत. सो त्यामुळे त्यासाठी जिम आलं, एक चांगलं डाएट आलं, कपडे चांगले आले. पण कशामध्ये किती इंडल्ज करतो ह्याच्या बाबतीत मी जरा काय विजिलंट असते की मी फार इंडल्ज नको करायला. फार हे 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 फक्त इकडे लक्ष आहे का, आणि इथे आतमध्ये काय आहे, इथे आतमध्ये काय, इथे कमी लक्ष जात आहे का. तर ह्या बाबतीत मी जरा सतर्क असते. आणि मेंटल हेल्थ ऑल्सो खूप महत्वाची ठरते ना आपल्या फील्डमध्ये काम करताना. ती कशी जपतेस तू तुझी मेंटल हेल्थ? बापरे, याच्यासाठी आपल्याला 5 तासाचा एपिसोड करावा लागेल. मला खरंच आवडेल तुझ्याकडनं जाणून घ्यायला. अगं मी खूप काय काय करते. हो, खूप काय काय करते. कारण मुळात तुम्हाला कुठलाही मेंटल आजार असो किंवा नसो, सध्या आजच्या टाइमलाईनमध्ये कॉम्पिटिटिव्ह इतकं जग, कॉम्पिटिटिव्ह तर आहेच, प्लस खूप वेगळं झालंय हे जग. आपण किती आपलं माइंड खूप स्टिम्युलेट होतंय सारखं. तू आज एवढे रंग बघतीयस अराउंड, जेवढे आधी आपण नाही बघायचो. तुला आज दिवसातून तू 4 वेळा यूट्यूबवर काहीतरी बघू शकते, रात्री झोपताना एक फिल्म बघू शकतेस. हे पण स्टिम्युलेशन झालं. तुला खाण्यात इतकी व्हरायटी आली आहे, स्विगी 2 मिनिटावर आलं आहे. सो तुझ्या माइंडला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि काय म्हणतो पटकन स्टिम्युलेट व्हायला इतकी साधनं आली आहेत आजूबाजूला. सो मला असं वाटतं त्यामुळे त्या माइंडला बिचारायला तुम्ही स्टिम्युलेट केलेलं आहे. आणि हे पूर्ण सोसायटीच्या सगळ्यांचंच झालेलं आहे. लाईक हे इंडिव्हिज्युअली फारच जे अगदी हातावर मोजण्या इतके लोक असतील जे सोशल मीडियावर नाही आहेत किंवा जे फार इंडल्ज नाही करत गोष्टींमध्ये, जे खूप रिगरस आणि डिसिप्लिन आहेत आपल्या आयुष्याच्या बाबतीत, ते सोडले तर आपण सगळे अफेक्ट झालेलो आहोत. खरं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या माइंडची निगा राखणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्या लेवल्सवर गरजेचं आहे. त्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी करते आणि मला वाटतं तुमची मेंटल हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी सध्या इंटिग्रेटेड अप्रोच लागतो. इंटिग्रेटेड म्हणजे फक्त अमुक जण मी हिलिंगच करतो, काहीतरी हिलिंग मेडिटेशन करतो, किंवा मी फक्त योगा करते, किंवा मी फक्त वर्कआउट करतो. मला असं वाटतं आता सगळ्यांचं इंटिग्रेशन व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. चांगलं खाणं, चांगला कॉन्टेंट बघणं. मी काय कॉन्टेंट कन्झ्युम करते ह्याच्यावर माझं खूप लक्ष असतं. कारण माझं माइंड माझं गार्डन आहे आणि मी त्या गार्डनमध्ये वीड्स नाही येऊ देत. सो मला कोणी कितीही सांगितलं ना, अरे ही वेब सिरीज नाही पाहिली का, ही फिल्म नाही पाहिली का, किती कमाल आहे, पण मला जर कळलं की ह्याच्यात व्हायलन्स आहे आणि काहीतरी डिस्टर्बिंग आहे जे मला गरजेचं नाही आहे, मी नाही बघत. सो आय हॅव लर्न्ड टू से नो टू सो मेनी थिंग्स फॉर माय मेंटल हेल्थ. क्या बात, खूप मस्त. नको त्या लोकांना नकार द्यायचा. उगाच तुम्हाला वाटत नसेल भेटावंसं, किंवा काही लोक जे एनर्जी वॅम्पायर्स असतात तुम्हाला त्यांना नाही भेटायचं आहे, पण ते तुमचे आहेत काही फ्रेंड्स किंवा आहेत तुमचे नातेवाईक किंवा आहेत तुमच्या आजूबाजूला. मग अशा वेळेस काय करणार? तरीही एक चांगला वे आउट करून ते कमी करा, त्याची गरज नाही आहे. आणि हे ग्रेसफुली करू शकतो आपण, कोणालाही न दुखवता. सो मी नको त्या लोकांना नाही भेटत. मी वर्कआउट पण करते, मी योगा पण करते, मी चांगलं वाचते सुद्धा, आणि ऑफकोर्स मेडिटेशन, योगा, प्राणायाम, ब्रेथवर्क. मी म्हटलं ना, मी 5 तास बोलू शकते. खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या. आणि प्रॉब्लेम हा होतो बऱ्याच वेळेस, म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत किंवा मला कधी कोणी विचारलं, अगं असं असं प्रॉब्लेम आहे, तू काय करते सांग ना, आम्हाला पण काहीतरी, वी वॉन्ट टू बी स्टेबल मेंटली. पण मला लक्षात आलं लोकांचा स्टॅमिना खूप कमी आहे आणि त्यांना घाई आहे खूप. अगं 1 महिना झाला काहीच फरक, 1-1.5 वर्ष 2 वर्ष द्या आणि हे सगळं करा. कारण कुठल्या वेळेस कुठली गरज आहे. आज मे बी तुझ्या माइंडला स्टेबल राहण्यासाठी एका रनची गरज आहे. आज मे बी तू फक्त काहीतरी लिही. आज मे बी तू फक्त तुझ्या मैत्रिणीशी काहीतरी बोल. त्यामुळे सगळं करावं आणि सगळं करावं, कारण
तुमचं माइंड आहे, तुमची मेंटल हेल्थ आहे, आणि ती तिच्यावर काहीच नाही. हे तुला कधी रिअलाइज झालं? कारण असं होतं ना की लाईक यू सेड की माझ्या बुद्धीला किंवा माझ्या मेंटल हेल्थला या सगळ्याची गोष्टीची गरज आहे हे समजायलाच अनेकदा खूप वेळ जातो किंवा आपल्याला पटकन कळत नाही की आपल्याला ह्याची गरज नाही आहे, राईट? तुझ्या बाबतीमध्ये मयुरी मला विचारायला आवडेल, तुला कधी असं जाणवलं की वी नीड टू ट्रेन आवर माइंड? सो मुळात मी जेव्हा हे फील्ड निवडलं तेव्हा अर्थातच ना घरून सपोर्ट नव्हता असं नाही आहे, पण एक काळजी होती आणि मला माहिती होतं की मी मोठी रिस्क घेतली आहे आणि जे काही करणार आहे ते स्वबळावर करणार आहे आणि ॲब्सल्युटली ग्रेसफुली करणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खचणं येतं, वाट पाहणं येतं, मग बिट्रियल्स येतात, कधी तुम्ही कास्ट झालायत पण मग एंड मुवमेंटला कोणीतरी वेगळं कास्ट होतं. हे सगळं जेव्हा होतं तेव्हा मुळातच तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये येतात किंवा आजकाल कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला वेळोवेळी अपग्रेड करत राहावं लागतं. तुमची स्ट्रेंथ, तुमचं माइंड, तुमची विल पॉवर, तुमचा पेशन्स, तुमचं परसिस्टन्स, हे सगळं तुम्हाला अपग्रेड करत राहावं लागतं. आणि ते अपग्रेड करणं इज ट्रेनिंग. म्हणजे मी स्ट्रगल हा शब्द वापरत नाही, मी वापरते ट्रेनिंग. कारण मग ह्या सगळ्या व्यतिरिक्त एक तुमचं क्राफ्ट येतं, क्राफ्ट ऑफ ॲक्टिंग, क्राफ्ट ऑफ परफॉर्मन्स, जो माझा खूप ग्रो झालेला आहे. मी आधी मला माहिती आहे माझे काय लिमिटेशन्स होते किंवा अजूनही आहेत. सो तिथेही लक्ष तेवढंच पाहिजे अलॉंग विथ युअर मेंटल हेल्थ की हे पण मी कसं ग्रो करते. आणि काय आहे ना दर्शना, मला वाटतं ह्या सगळ्याची ना एक सवय लागली. हे आता ऐकताना काही लोकांना असं वाटत असेल बापरे हे किती डिफिकल्ट आहे, म्हणजे मी किती किती गोष्टींकडे लक्ष देऊन नाही, ही तुमची डिफॉल्ट मेकॅनिझम होऊन जाते, लाईफस्टाईल हे होऊन जातं. जसं तुला आता कळतंय की तुला तहान लागली, तुला पाणी प्यायचंय, तसं कळतं की तुझ्या सोलला आत्ता काय गरजेचं आहे, तुझ्या माइंडला आत्ता काय गरजेचं आहे, तुझ्या ब्रेनला आज कुठलं फॉर्डर दिलं पाहिजेस तू, हे सगळं. पण त्याला तुम्ही तसं ग्रूम करायला 1-2 वर्ष द्या, नंतर मग ते इतकं आपोआप ऑटोमॅटिक होतं आणि छान होतं की मग इट्स लाईक जस्ट द वे यू लीड युअर लाईफ, इट बिकम्स अ वे ऑफ लाईफ. म्हणजे ॲक्च्युली ना मी तुझी सोशल मीडिया प्रोफाईल पण बघितली की तुझे मी अनेक इंटरव्ह्यू पाहिले ना, मला अंदाज होता की यू बिलीव्ह इन गो स्लो प्रोसेस, म्हणजे कसलीच घाई नाही. सोशल मीडियावर सुद्धा मयुरी तू खूप ॲक्टिव्ह नसतेस, म्हणजे वर्षभरातनं एक 4-5 पोस्ट वगैरे साधारण असं आत्ता 2023 मिडपासून म्हणजे आत्ता तू बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झाली आहेस. सोशल मीडियाचा कमी वापर म्हणा किंवा खूप त्याच्यावर आपण स्वतःला एक्सपोज नको करायला, यामागे तुझा काही विचार आहे का? नाही आहेस तू सोशल मीडिया फ्रेंडली? हे पण मला हे इंटेलेक्च्युअल उत्तर द्यायला आवडेल की मला एक्सपोज नाही करायचं आहे, माझी मिस्ट्री ठेवायची, पण खरं कारण आहे की मी थोडी आळशी आहे त्या बाबतीत. वारंवार फोटोशूट्स करणं, वारंवार फोटो काढून ते अपलोड करणं, एकतर हे जमत नाही मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं बऱ्याच मोमेंट्स इतक्या सुंदर आणि प्रायव्हेट असतात त्या इट्स ओके इफ यू डोंट शेअर. बरं, ह्या ट्रॅपला मीही पडले होते की काहीतरी चांगलं झालं शेअर करूया, काहीतरी चांगलं खाल्लं शेअर करूया. ह्या ट्रॅपमध्ये मीही एक मधली माझी एक छोटीशी फेज असेल. पण नंतर मी विचार केला का नंतर काय व्हायला लागलं जे मला माहीत नाही इतर लोकांसोबत होतं की नाही. चांगलं हे ऑर्डर केले, थांब ते खाण्याआधी मला फोटो काढण्याचा विचार यायला लागला. सो मी ती मुवमेंट जगण्याआधी फोटोचा विचार येतोय का, तो गरजेचा नाही आहे. मी आता सुद्धा एक छान ट्रिप करून आले आणि फोटो भरपूर काढले, पण माझा हा अजेंडा होता, पहिले माझं टार्गेट आहे तो अनुभव घेणं. त्या अनुभवात मी त्या मोमेंटमध्ये खरी जगतीये का, मी तिथे खरी पाहिजे, त्याच्यानंतर हा विचार आला पाहिजे. आपल्या सगळ्यांचं उलटं झालंय बिकॉज ऑफ सोशल मीडिया. म्हणून पण मी ते थोडं कॉन्शियसली कमी नाही केलं, ते आपोआप झालं कमी की नाही गरज आहे त्याची. आणि मग सोशल मीडियाबरोबरच मयुरी तुझ्या पर्सनल गोष्टींसाठी तू कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा गोसलो होतीस, म्हणजे तू खूप भरभरून मी हे पण करते ते पण करते ते नाही केलंस. पण ना खूपदा असं होतं की कुठे आहे मयुरी, किंवा असं होतं की सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नाही आहे किंवा ती काही पोस्ट अगेन सोशल मीडिया पोस्ट करत नाही आहे, ती आहे का ॲक्टिंग फील्डमध्ये, असंही होतं. सो पर्सनल लाईफसुद्धा खूप महत्त्वाची ठरते ऑब्व्हियसली या कॉम्पिटिशनमध्ये म्हणा किंवा आपण सोशल मीडियाच्या जगात म्हणूया. एखाद्या अभिनेत्रीसाठी ही गोष्ट किती कठीण आहे की थोडंसं लांब राहूया, थोडं कमी काम करूया, भीती असते नाही. कमी कामाचे 2 रिझन्स आहेत.
एकतर खूप काम माझ्याकडे येत आहे का, तर तसंही नाही. असंही नाही की सगळ्या डिरेक्टर्सला मयुरी देशमुख सोबत काम करायचं आहे, असंही नाही आहे. तर जे काही माझ्या वाट्याला येतं त्यात मी चूजी आहे. अच्छा. सो म्हणून तो एक तुम्हाला स्पेस्ड आउट सगळं दिसतं. कारण दुसरं असं म्हणजे मी माझा जो मधला गॅप आहे ना, तो बऱ्याच बाकीच्या गोष्टींनी भरून काढते. म्हणजे मी लिखाण करते. मी एक नाटक लिहिलं होतं मध्ये, डिअर अजो, हो, जे संजय मोने होते त्या नाटकामध्ये, ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि त्या नाटकाला प्रतिसाद मिळाल्यामुळे मला ना एक लेखिका म्हणून कॉन्फिडन्स जास्त आला. आणि लेखिका असल्यामुळे ना एक मेंटल सिक्युरिटी असते मला. मी ॲज अन ॲक्टर इन्सिक्युअर नाही आहे, अजिबात इन्सिक्युअर नाही आहे. कारण मला माहिती आहे माझ्याकडे माझ्यापेक्षा टॅलेंटेड बऱ्याच जणी असतील, माझ्यापेक्षा डिझर्विंग बऱ्याच असतील, आणि ज्यांना जे काम मिळायचं ते मिळेल. मला तो स्पेस आवडत नाही की आपण कामासाठी अवलंबून आहोत कोणावर तरी आणि आपण वाट बघतोय. मला नाही आवडत तो स्पेस. सो मग मी लिखाणा थ्रू ते बऱ्यापैकी भरून काढते. आता मध्ये 1-2-3 वर्ष माझं लिखाण हल्लं होतं, पण मी आता परत मी 12th फेल बघितला आणि आता मला परत लिखाण करायचं आणि मी करते. मी मध्ये मध्ये करते, पण त्याला असं कॉन्क्रीट असं स्वरूप आलं नाहीये. सो अगेन मी सोशल मीडिया किंवा PR थ्रू हे सांगत नाही, त्यामुळे फार कळत नाही लोकांना. पण मला वाटतं योग्य वेळेस योग्य गोष्टी कळतात आपल्याला. फार त्याचा PR करायची गरज नाहीये. किती मस्त. आणि खुलता कळी खुले नाही तुझी मालिका होती मेजर हिट, आणि त्याच्यानंतर मयुरी देशमुख हे नाव सगळ्यांना माहिती झालं आणि तुझं खूप फॅन्स होते. म्हणजे मी आत्ता तुमचे जुने व्हिडिओ वगैरे बघते ना यूट्यूबचे, मालिकेच्या ह्यूज रिस्पॉन्स प्रेक्षकांचा. सो रिकॉग्नेशन मिळवून देणारं हे काम असेल तुझ्यासाठी. आणि ऑब्व्हियसली एका मालिकेमध्ये लीड रोल करणं झी मराठीसारख्या ही इझी गोष्ट नसेल, त्याला पण बराच वेळ गेला असेल, राईट? काय स्टोरी आहे नेमकी? अगं, सो मी सांगितलं त्याप्रमाणे मला माझ्या एकांकिकेनंतर मला 5 झीच्या शोजसाठी त्यांनी ऑलमोस्ट फायनल केलं होतं. म्हणजे मी रोज झीचेच ऑडिशन देते. माझं असं झालं काय झालं आयुष्यात, आत्तापर्यंत कोणीच कन्सिडर करत नव्हतं. ही एकांकिका आहे, ह्याच्यात मला बक्षिसं खूप मिळाली आणि चांगले परीक्षक होते त्या एकांकिकांना. सो तुमचं नाव त्या पद्धतीने लोक सजेस्ट करतात. सो मला एक दुसरी मालिका होती, आता मी नाव नाही घेत, मला वाटलं आपण ती करतोय, कारण मी सगळं ऐकलं आणि मी एक होकार दिला होता त्यांना. आणि सागर मोरे जे आमचे EP आहेत ते आम्हाला फोन करत होते, मला फोन करत होते खुलतासाठी. बरं, हा प्रोजेक्ट ऐकलाही नव्हता. बाकीचे जे 4 प्रोजेक्ट होते मी जवळजवळ महिनाभर लुक टेस्ट देते, ऑडिशन देते. मला माहिती होतं हे होत आहेत प्रोजेक्ट, त्यांचे कास्ट माहिती होती, त्यांचे प्रोड्युसर्स माहिती होते. अचानक हा कुठला तरी एक वेगळा प्रोजेक्ट आलाय आपल्याकडे आणि सातत्याने फोन करतोय सागर, आणि मी नकार देते कारण माझ्या डोक्यात मी एक दुसरा शो करते त्यांचा. तर तो म्हणाला की मग शेवटी तो म्हणाला एक ऑडिशन पाठव प्लीज. म्हटलं अरे माझा ना आवाज गेलाय, मला बरं नाही. तो म्हणाला घाणेरडं ऑडिशन पाठव, प्लीज पाठव. सो माझं असं झालं, बरं ठीक आहे, या आवाजात तुम्हाला हवं ऑडिशन मी पाठवते. आणि मी सहज ऑडिशन ते पाठवलं, कारण अगेन माझ्या डोक्यात मी तो दुसरा शो करणार होते. तिथे तू फिक्स होतीस. माझ्या डोक्यात मी फिक्स केलं होतं की मला हा करायचा आहे, कारण एवढा रिस्पेक्ट आयुष्यात मिळाला नव्हता ना कधी की 4-4 शोज आपल्याकडे आलेले. सो मी फिक्स केलं होतं. आणि मग 5 ते 10 मिनिटात ऑडिशन पाठवल्यानंतर मला परत फोन आला, तू फायनल आहेस. म्हटलं या आवाजावर, या ऑडिशनवर तुम्ही मला फायनल केलं? ते म्हणाले हो तू फायनल आहेस, तू या शोसाठी. म्हटलं मग तो पुढचा प्रवास मला कळला. मग मला कळलं की हा काय शो आहे. जेव्हा मीटिंग झाली तेव्हा संजय मोने, उषा नाडकर्णी, सविता प्रभुणे, सुनील गोडबोले, खूप शर्वरी लोकरे, लोकेश गुप्ते. म्हटलं ही काय स्टारकास्ट आहे. आणि मग मला दडपण आलं, मला खरंच दडपण आलं. त्यामुळे पहिला 1 महिना मी सॉरी पण मी चांगलं परफॉर्म नाही केलंय, मला माहिती आहे. मी खूप नर्वस होते त्या शोमध्ये. एक दडपण वेगळं झालं होतं. आणि मला आणि आमचे डिरेक्टर नंतर बदलले आणि हेमंत देवधर आले आम्हाला. सो हेमंत देवधर मला बघायचे आणि म्हणायचे तुझा काय प्रॉब्लेम आहे, तू काय एवढी नर्वस आहेस? म्हटलं मला नाही माहिती, मला असं वाटतं. आणि असं वाटतं की आपण वेळ घेतोय तो सगळ्यांचा वेळ आपल्यामुळे जातोय. असे वेगवेगळे मला कॉम्प्लेक्सेस होते त्यावेळेस. सो त्यांनी मला इतकं सुंदर सांगितलं, जे मी आजही फॉलो करते. ते म्हणाले मयुरी तू ट्रेंड आहेस, तू ट्रेनिंग घेतलंय ना, प्रशिक्षण घेतलंय ना, इथे तू प्रशिक्षण घ्यायला आली आहे आणि त्याचे तुला पैसे मिळत आहेत. वा.
तुला काही नाही करायचं आहे, तुला रोज फक्त प्रशिक्षण घ्यायचं आहे. तुला हे कधी मिळणार आहे जिथे मोने पण काम करतायत, सविताताई पण आहे, उषा आऊ पण आहे, यांना फक्त बघ. काहीही रॉकेट सायन्स नाही आहे. मग हळूहळू हेमंत देवदत्त सरांमुळे आणि माझे को-स्टार्स मी खुलले, माझी कळी खुलली. ऍक्च्युली पण कॉम्प्लेक्स जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा असतो तेव्हा मयुरी एक अभिनेत्री म्हणून इज इट डिफिकल्ट तो कॉम्प्लेक्स आपल्यातनं काढून टाकणं? हे बघा, आता मला जरा इझी झालंय, पण त्यावेळेस नव्हतं इझी. आता मी फक्त म्हणते हे मला नाही येत, ठीक आहे, मला बाकीच्या 2 गोष्टी येतात पण हे येत नाही आता, ठीक आहे, मी शिकेन किंवा तुम्ही मला गाईड करा. पण त्याच्यामुळे मी कमी आहे किंवा माझ्यात काहीतरी दोष आहेत हे मी आता मानत, पण तेव्हा वाटायचं. तेव्हा मी आता कधी कधी काम पाहते आणि माझं होतं बरं होतं, मी एवढं का टेन्शन घेतलं होतं, एवढं का स्वतःला मी हार्श होते, एवढी का जज करत होते मी स्वतःला. तर मला असं वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हन ॲक्टिंगच्या बाबतीत तुमची स्टेट ऑफ माइंड इम्पॉर्टंट असते, की तुम्ही परफॉर्म करताना जितके इझी असाल, जितके ॲट पीस असाल, जितके ट्रू टू युअर सेल्फ असाल, तितका तुमचा तो परफॉर्मन्स चांगला होतो. सो तिथून मी ते बऱ्याच वेळा आपल्या प्रत्येकाचंच होतं जेव्हा पहिला प्रोजेक्ट असतो आपला आणि तुम्हाला जेव्हा कळतं इट इज रायडिंग ऑन युअर शोल्डर्स, तुम्ही टायटल फेस आहात त्या शोचे, तर मग ते उगीच मी दडपण घेतलं होतं. खरं कोणी दिलं नव्हतं मला दडपण, मला एक्सलंट टीम मिळाली होती. पण त्या एक्सपिरियन्स नंतर स्पेशली खुलताच्या शो नंतर मग मी ठरवलं होतं मी हे दडपण घेणार नाही, कारण की मी उगीच माझे पहिले 3 महिने वाया घालवले. मी एन्जॉय करू शकले असते. आयुष्यातला पहिला शो मी जितका रेलिश करायचा ते पहिले 3 महिने मी फक्त आपले होतंय की नाही ह्याच झोनमध्ये होते आणि बरं झालंय जे काय झालंय ते. कमाल. इमलीच्या वेळी तू एकदम कॉन्फिडन्स लेवल हाय ना? सो इमलीचं झालं असं की इमलीच्या वेळेस जेव्हा मला त्यांचा फोन आला, फर्स्ट हिंदी शो मी हिंदीमध्ये कॅमिओ पण नाही केला त्याच्या आधी. सो त्यांचा जेव्हा मला फोन कॉल आला, मी ऑनेस्टली काम करण्याच्या मनस्थितीत नव्हते. सो मी त्यांना म्हटलं की मला ना जॅनपर्यंत काम करायचं नाही आहे, पण सातत्याने ते फोन करत राहिले. आणि त्या काळात झालं असं, मला मराठीतनं जेव्हा फोन यायचे ना कामाचे, तर ना एक त्यांचे हेतू चांगलेच होते, पण एक असा पहिले एक सूदिंग व्हॉइस असायचं, मयुरी कशी आहेस बरं, असं असं काम आहे, आणि सांभाळून बोलणं असायचं जे त्यावेळेस मला नको होतं. माझं असं झालं की नाही, मला सिम्पथी तर नकोच आहे, मला एम्पथी पण नको आहे. कारण एम्पथी जेव्हा तुम्ही दाखवतात मला लक्षात येतं काहीतरी घडलं आहे का आपल्या बाबतीत, म्हणून एम्पथी दाखवता येते. मला त्यावेळेस नॉर्मल्सी हवी होती, मला ॲब्सल्युटली नॉर्मल, की सांभाळून बोलू नका माझ्याशी, काहीच करू नका. बरं, लोक ऑफकोर्स त्यांचा चांगुलपणा म्हणून त्या पद्धतीने अप्रोच करत होते जे मला ओळखत होते, पण हा जेव्हा फोन कॉल आला इमलीचा, ते मला ओळखत नव्हते. सो एक मला बोलायला हे आवडत होतं की ॲब्सल्यूट हां मयुरी देशमुख, त्यांना माहीत नव्हती मयुरी देशमुख कोण आहे, काय झालं आहे, आणि दे वर व्हेरी व्हेरी प्रोफेशनल अबाउट व्हॉट दे वॉन्टेड अबाउट द कॅरेक्टर. आणि खूप वेळा कॉल आल्यानंतर मला शेवटी अभिज्ञा भावे म्हणाली, अगं तू वेडी आहेस का, एक ऑडिशन तर दे, जा तरी तिथे, इतकं नाही कोणी परस्यू करत. आणि खरंच नाही करत गं परस्यू. सो मला, आणि त्यावेळेस मला लक्षात नाही आलं. सो मी त्यांना सांगितलं आहे बघा मी येईन, पण हे आय एम नॉट शुअर की मला करायचं आहे की नाही काम. ते म्हणाले फक्त एकदा या, बिकॉज वी रिअली फील दॅट यू आर मालिनी. बरं, हे सगळं कन्व्हिक्शन त्या डिरेक्टरचं, आतिफ खानचं, ज्यांना माझ्या एका ऑडिशनवरनं वाटलं की मी मालिनी होऊ शकेल, जे मलाही नाही वाटलं. मग जेव्हा ऑडिशन वगैरे सगळं झालं आणि त्यांनी इतकी सुंदर ती पूर्ण मॉकशूट आणि लुक टेस्ट घेतली, मी त्याच वेळेस इम्प्रेस झाले. माझं असं झालं की मे बी हे काहीतरी चांगलं प्रोजेक्ट आहे. कारण मी त्यांना 2-2दा सांगितलं, हे बघा मी ओव्हर द टॉप परफॉर्मन्स करणार नाही आहे, कारण आपल्याला कधी कधी काही हिंदी शोजचे मीम्स पाहिलेले आहेत आपण, मी OTT करणार नाही, मी आत्ता ऑडिशनमध्ये जितकं सटल केलं तितकंच करणार आहे, तुम्हाला चालणार आहे का. ते म्हणाले हो चालणार आहे. आणि त्याच्यानंतर झालं असं, मला जेव्हा त्यांनी कास्ट केलं फायनली, मी माझ्या डिरेक्टरला फोन करून म्हटलं की सर पण ये दिल्ली की आहे, शी चतुर्वेदी, असंही नाही की ती मराठी फॅमिली आहे. म्हटलं मी आजपर्यंत हिंदीत काम केलं नाही, माझं हिंदी बरं आहे, पण शक्यता आहे मराठी ॲक्सेंट येण्याची किंवा काही शब्द येण्याची. म्हटले हां माहिती आहे मला, तुझं ऑडिशन पाहिलं मी, काही काही गोष्टी होतात तशा, पण मला हेही माहिती आहे हे 1 आठवड्यात निघून जाईल. माझं असं झालं ओके, त्यांना कॉन्फिडन्स आहे आणि त्या कॉन्फिडन्समुळे माझं काम चांगलं झालं आहे. क्या बात. कारण कोणीतरी इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला खूप इझिली म्हणतंय हां कर, आणि फार टोकत नाही आहे,
बरं पहिल्या 2 एपिसोडमध्ये मलाही कळलं की हा शब्द जरा मराठी होता, पण मला कुठेच मला जो कॉन्फिडन्स दिला त्यांनी त्या कामामध्ये, अख्ख्या टीमने, इमलीच्या टीमने, आणि त्याच्यानंतर मग पहिला तुमचा 1 आठवडा निघाला आणि तुम्हाला लक्षात आलं ना हे कॅरेक्टर तुम्हाला आलं आहे, मग इट जस्ट बिकम्स जॉयफुल जर्नी. तोपर्यंत तो थोडा स्ट्रगल असतो, आपल्याला कॅरेक्टर मिळतं आहे का, आपण ॲक्सेंट करेक्ट आहे का असं. पण मयुरी, म्हणजे आत्ता मी इतकं तुला ऐकलं आहे ना, मला ह्याच्यावरनं एक अंदाज आला आहे, इतकी हेडस्ट्रॉंग तू आधीपासूनच आहेस का बाय द टाईम ते येत गेले तुझ्याकडे? बिकॉज हा अप्रोच असणं की मला कोणाची एम्पथी नको आहे, व्हेरी डिफिकल्ट ॲक्च्युली. आणि लाईक यू सेड की पहिला टोनच तसा होता, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. सो इतकं हेडस्ट्रॉंग असणं हे आधीपासून तुझ्याकडे आहे का? मी हेडस्ट्रॉंग होते, पण बऱ्याच गोष्टी ना आपल्याला क्रायसिसमध्ये तुमचं कॅरेक्टर बाहेर येतं. सो मला पण माझ्या बऱ्याच गोष्टी हल्लीच लक्षात आल्या आहेत. बेसिकली आहे मी हेडस्ट्रॉंगपेक्षा मी जितकी हेडस्ट्रॉंग आहे तितकीच इझी गोईंग पण आहे. आणि रिबेल विदाऊट अ कॉज नाही आहे. मला जिथे वाटतं की इथे हे करेक्ट आहे तर मी आय टेक अ स्टँड. नाहीतर वाटलं की हे असंही होऊ शकतं तसंही होऊ शकतं, देन आय वोंट बी रिजिड अबाउट इट. पण हे एम्पथी सिम्पथीचं जे आहे ते मला वाटतं ह्या गोष्टी आपण ठरवत नाही का आपल्या कॅरेक्टरच्या बाबतीत, त्या आपोआप रिव्हील होतात. ज्या पद्धतीने सिच्युएशन्स येतात, घटना घडतात, सो आपोआप तुम्हीच कळत जातात. मयुरी, तू फार भारी मुद्दे मांडतीयस. हे सगळे अनेक अनुभव असतात आपल्या वाट्याला जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो किंवा त्याच्या आधीपासून. काही आपण सोडून देतो, काही अनुभव आपण ठेवतो की परत ते नाही करायचे, किंवा ते चांगलेही असतात की हे करूयात यार, हे छान आहे. असा कोणता अनुभव आहे मयुरी जो आजवर तू स्वतःकडे बांधून ठेवलायस? खूप आहेत ग, पण प्रोफेशनली जर म्हणायचं झालं तर मी माझा डिअर अजोचा ना BMM कन्व्हेन्शनमध्ये शो होता डॅलसला. सो मला एकतर खूप एक्साइटमेंट होती, आपलं लिहिलेलं नाटक इथे परफॉर्म होतंय, आणि ते ऑलमोस्ट एक छोटं फुटबॉल ग्राउंड असतं ना तसं तेवढं मोठं होतं. 4000 प्रेक्षक होते, आणि नाटकानंतर स्टँडिंग ओवेशन मिळालं वगैरे सगळं ते झालं. पण त्याच्यानंतर ना हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. मी त्या कन्व्हेन्शन सेंटर टू माझी हॉटेल रूम एक ते आतमधनंच कनेक्टेड होतं, आणि मला एक 10 मिनटं लागायची चालत जायला. पण त्या शो नंतर मला 2 तास लागले, कारण आय वॉज मॉब्ड. लोकांना म्हणजे त्या लिखाणाचं एवढं कौतुक वाटलं होतं, आणि मला VIP एस्कॉर्ट त्यांना पाठवावा लागला सो दॅट आय कॅन गो टू द रूम. हा अनुभव माझ्यासाठी खूप थ्रिलिंग आहे, कारण पहिलं माझं लिखाण ज्याला एवढा सन्मान मिळतोय. आणि ॲज अन ॲक्टर ना तुम्हाला जेव्हा अवॉर्ड्स वगैरे सगळं एक ठीक आहे, अवॉर्ड्स किंवा पैसा किंवा फेम, पण जेव्हा 1-to-1 जेन्युइन अप्रिसिएशन मिळतं ते खूप ओव्हरवेल्मिंग असतं. सो माझ्यासाठी त्या रात्री मी झोपलेच नाही ऑफकोर्स, कारण इतकं ओव्हरवेल्मिंग झालं होतं. लोकांना इतके प्रश्न होते, बरं तूच लिहिलं, तू कसं लिहिलं, आणि हा इतका छान थॉट कसा मांडलास. बरं ते फील गुड नाटक आहे, त्यामुळे एकतर सगळे असे बाहेर निघाले होते की वी वॉन्ट आवर डॉटर टू बी लाईक दिस, और आम्ही काही बदल करणार आहोत आता तुझं नाटक बघितल्यानंतर. हे ग्रोनअप्सनी तुम्हाला सांगणं एक ती पावती काहीतरी वेगळीच आहे. सो तो अनुभव मला असं वाटतं मी कायम लक्षात ठेवेन. क्या बात, खूप कमाल. पण अशी अनेक माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात जे आपल्याला दुनियादारी शिकवून जातात, अनुभवसुद्धा असतात जे शिकवतात आपल्याला. अशी कोण माणसं आहेत तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुला खरी खरी दुनियादारी शिकवली, पर्सनलमध्ये म्हणूया आणि प्रोफेशनलमध्ये सुद्धा? नावं नाही घेता येणार. ओके. हां, मी एक नाव घेऊ शकते, अभिज्ञा भावे. ती प्रोफेशनली मला असं वाटतं तिचा खूप करेक्ट अप्रोच असतो काम करण्याचा. सो मला कधी प्रोफेशनली असं वाटलं ऐक ना हे असं होतंय, ह्या लोकांना कसं हँडल करू, तर भावेकडे करेक्ट फंडेत. हो. सो दुनियादारी अशी शिकवणारी ती आहे, पण एक्सपिरियन्समधनं शिकवणारे आहेत का काही लोक. तुला बोलायला आवडेल तर तू बोलू शकतेस. मी लोकांबद्दल नाही बोलणार, मी त्या एक्सपिरियन्सबद्दल सांगू शकते. तर झालं असं की आपण जेव्हा ॲज अन ॲक्टर परफॉर्म करतो तेव्हा आपण बऱ्याच वेळाने आपण आयडियली
पूर्ण त्या सीनचा विचार करायला पाहिजे. आणि काही वेळेस काही लोकांसोबत मी काम जेव्हा करत होते तेव्हा मी आधी खूप डिस्टर्ब व्हायचे जेव्हा काही लोक तुम्हाला डॉमिनेट करतात ॲज अन ॲक्टर. आणि मी आता जरा बरी आहे, पण आधी ना पटकन मी सबमिसिव्ह व्हायची. बापरे, ओके. आणि मग तुमचा परफॉर्मन्स खराब होतो आणि ते समोरच्याला जर कळलं की तुम्ही सबमिसिव्ह होत आहेत, तो अजून तुम्हाला डॉमिनेट करणार ॲज अन ॲक्टर. मग ते ऑन स्टेज असेल, इन फ्रंट ऑफ कॅमेरा असेल, फिल्ममध्ये असेल. काही ॲक्टर्सला ते कळतं की कसं ह्याला आपण दाबायचं. मला ते ॲब्सल्युटली डिस्ग्रेसफुल वाटतं. म्हणजे उद्या माझा कितीही क्राफ्ट इव्हॉल्व झाला आणि मी कितीही भारी ॲक्टर झाले, मला हे ॲब्सल्युटली डिस्ग्रेसफुल वाटतं की मी माझी पॉवर कोणाला तरी खाली, कोणाला तरी दाबण्यात इन्व्हेस्ट करते. ते ॲब्सल्युटली डिस्ग्रेसफुल आहे माझ्या मते. सो अशा अनुभवांमध्ये सुरुवातीला मी सबमिसिव्ह झाले, पण ओव्हर द टाईम आय गिव्ह अ डॅम. ह्या स्टेजपर्यंत मी स्वतःला पोचवलं की तू समोरचा तू काहीही करत असशील तरी माझं हे मी असंच करणार. आणि हा मुद्दा बऱ्याच जणांसाठी छोटा असेल, पण मी बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह असल्यामुळे आणि सबमिसिव्ह त्यावेळेस नेचर असल्यामुळे हे खूप अफेक्ट करायचं. मग तुमचे परफॉर्मन्सेस वाईट होतात. तुम्ही कधी कधी बोलू शकत नाही की हे करेक्ट नाही आहे मला, पण मला हे करायचं आहे. अल्टिमेटली तुम्ही दिसतात स्क्रीनवर. बरोबर. सो यू हॅव टू बी सेल्फ अशोर्ड, सेल्फिश ॲट दॅट टाईम की कोणामुळे तुमचं काम अफेक्ट नाही झालं. सो हे बऱ्याच वेळा हा अनुभव आला आहे मला की खूप स्मार्टली लोक तुम्हाला इंटेलेक्च्युअल बुलिंग करतात. आता मी स्मार्टली ते अवॉइड करते किंवा त्यांना तिथे थांबवते. पण मयुरी, तू टोमणे ऐकलेत का ग कधी? हो, ऐकलेत ना. ऐकलेत ना. एक टोमणा सांगते मी टोमणा. सो काय झालं, आता काय होतं, आपण ॲज ॲक्टर्स व्हॅनिटी ही गरज आहे. व्हॅनिटी ही लक्झरी नाही. तुम्ही कुठे कुठे शूट करतात तिकडे मग सपोज चेंज असेल, खूप गोष्टी असेल किंवा इन बिटवीन शॉट जर तुम्ही कुठे बाहेर बसलात तर आजकाल पब्लिक येतं आणि प्रत्येकाकडे फोन आहे आणि तुम्हाला त्रास देतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन मग त्या कॅरेक्टरमधून तुम्ही बाहेर निघतात. बरं, एस्पेशली तुम्ही जेव्हा गावी शूट करतात, मुंबईत बऱ्याच वेळा पीपल डोंट केअर. सो अशा ठिकाणी माझी कंडिशन होती की मला व्हॅनिटी हवी आहे आणि मला दिली होती प्रोडक्शनने, पण काही ॲक्टर्सला नव्हती दिली. बरं, तुम्ही पुटफोर्थ करायला पाहिजे होतं की तुम्हाला हवी आहे. मी पुटफोर्थ केलं कारण माझी ती गरज होती. मला 15 चेंजेस होते दिवसातनं. तर त्यावेळेस एका सिनियर ॲक्ट्रेसने असाच टोमणा मारला आम्ही जेवत असताना आणि मला कळलं तो टोमणा माझ्यासाठी आहे. आमच्या वेळेस काय बाई, आम्ही एका वर्षात तयार व्हायचो सगळे, असं सेपरेट वगैरे काही नव्हतं. असं झालं की ठीक आहे, म्हणजे एक मी मेहनतीने हे एवढं स्थान कमवलं आहे की मी आज प्रोडक्शनला सांगू शकते की मला हे हवं आहे. नॉट ॲज ॲरेगन्स बट ॲज अ नीड. ते मला मिळालं आहे. सो आमच्या वेळेस असं होतं तसं होतं, हे प्रत्येक वेळेस नाही चांगलं. आत्ताची वेळ वेगळी आहे, आत्ताची गरज वेगळी आहे आणि आत्ताचं पब्लिक वेगळं आहे. सो तू पण ही निगेटिव्हिटी किंवा ही निगेटिव्ह लोक म्हणा किंवा हे ट्रोलिंग म्हणा, हे तू कसं इग्नोर करतेस, किती ग्रेसफुली इग्नोर करतेस? पहिला रिस्पॉन्स बऱ्याच वेळा हर्ट असतो माझा. मला माणूस होता असं काय केलं, पण हे का झालं. सो माझा हर्ट हा पहिला माझा राग पण नसतो, माझा पहिला रिस्पॉन्स हर्ट असतो, वाईट वाटतं. आणि मग नंतर मी विचार करते ठीक आहे, मी नंतर ना आता जेन्युअनली, आणि आत्ता करायला लागले, आता थोडीफार इव्हॉल्व झाली आहे म्हणून मी हे करते की एक मिनटं, कुठल्या मनस्थितीत त्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं आहे किंवा का तो बोलला आहे, मे बी तो डिस्टर्ब आहे. सो ट्रोलला मी एकतर उत्तर देत नाही. मी आयुष्यात एखाद दुसऱ्या वेळेस दिलं असेल उत्तर, देताना सुद्धा मी सांभाळून मी हडतूड करत नाही मी, कारण मे बी त्याचीही मनस्थिती वाईट असू शकते. त्याशिवाय ही विल नॉट और शी विल नॉट से समथिंग लाईक दॅट. माणूस तुमच्या आत जे आहे ते रिफ्लेक्ट होत असतं. सो तुम्ही जेव्हा काहीतरी कोणाला तरी खाली दाबायला जाता, त्याच्या अर्थ तुम्ही इतके सप्रेस्ड आहात लाईफमध्ये की तुम्हाला कुठेतरी ती पॉवर यूज करायची आहे. सो अशा लोकांकडे पण वेळ लागतो. मला हर्ट नंतर माझा दुसरा रिस्पॉन्स राग पण असतो. त्याच्यानंतर मग मी स्वतःला जरा सांगते की ठीक आहे, आपण त्याच्याकडे जरा बेटर पर्स्पेक्टिव्हने बघूया, कारण त्याचा आपल्यालाही कमी त्रास होईल. राग केला तर आणि किंवा हर्ट राहिलो तर दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला त्रास आहे. त्याला फॉरगिव्ह करून त्याला चांगले वाईब्स देऊन मूव्ह ऑन झालं की मे बी ते वाईब्स त्याच्याकडे
त्याच्यापर्यंत पोचतील, त्याला बरं वाटेल, तुम्हाला तर नक्कीच बरं वाटेल. सो मस्त नाही, पण याला वेळ लागतो इव्हॉल्व व्हायला इथे. लगेच नाही येत. ऍब्सोल्युटली खरं आहे. दुनियादारी शिकवणारी माणसं तुम्हाला सांगितलीस की अनुभव सांगितलेस म्हणूया. आज मी तुला इथे म्हणाले की काही लोकांना थँक्यू म्हणा आयुष्यातल्या, तर तू कोणाकोणाला थँक्यू म्हणशील? बापरे, खूप लंबी लिस्ट आहे. खूप लोकांना थँक्यू म्हणणार मी. कारण मी माझ्या आयुष्यातली तुला सांगू सगळ्यात भारी कमाई ही मी जी माणसं जोडली. मग ती आता इतक्या स्कूल्स बदलल्या, पण त्या प्रत्येक स्कूलमधनं ना एक हिरा माझ्याकडे. कॉलेजेसमधले वेगळे लोक, प्रत्येक शो मधले मला वाटतं बेस्ट लोक माझ्याकडे मी जोडलेत किंवा त्यांनी मला जोडून घेतलंय, इदर वे. सो माझा आणि कठीण काळात तुम्ही ही जी लोक जोडलेली आहेत ना, ती खूप कामी येतात. मग माझे नातेवाईक असो, माझे काही कझिन्स असो, माझे फ्रेंड्स असो, माझी फॅमिली तर ऑफकोर्स आहे, आशूची फॅमिली आहे. अशा लोकांमुळे असे बरेच लोक आहेत ज्यांना मी थँक्यू म्हणू शकते. सो आता मी नावं घ्यायला लागली तर प्रॉब्लेम असा आहे की काही स्लिप होऊ शकतं आणि मे बी ते खूप इम्पॉर्टंट असतील. खूप लोक आहेत. मला 2 रेकी हिलर्स आहेत ताया, ज्या मला ऑलमोस्ट आपोआप माझ्या आयुष्यात आल्या. मला मुलगी मानतात त्या सातत्याने माझ्यासोबत होत्या आणि अजूनही आहेत. काहीही संबंध नाही आमचा. अशी देवमाणसं पण खूप आली या काळात. सो मी थँक्यू जर म्हणायला गेले तर खूप मोठी लिस्ट आहे. क्या बात, खूप मस्त. मयुरी, मला ना जेन्युअनली सांगते, मी 31 दिवसच्या निमित्तानेच तुझ्याशी फक्त गप्पा मारल्यात आजवर, आणि किंवा मालिकेच्या सेटवर असेल ते, बट ही जी तुझी साईड आहे किंवा हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना, हा मला आयुष्यात कधी कळला नसता जर मी आज हा इंटरव्ह्यू केला. क्रेडिट टू द शो ऑल्सो. आणि तुझ्या पद्धतीने इंटरव्ह्यू करते दर्शना, मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की तुझं खूप सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह रिपोर्टिंग असतं. थँक्यू सो मच. थँक्यू. कुठेही तुला हे करून काढूया का, ते करूया का, हे काहीच नसतं तुझ्यामध्ये. थँक्यू सो मच. मीन्स अ लॉट. विच इज सो इम्पॉर्टंट, विच इज द रिझन वाय आय वॉज लाईक हे करूया. थँक्यू सो मच. मला खूप भारी वाटलं हे ऐकून. सो या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी वळते, मनातला फोन कॉल. मी तुला इथे फोन देईन आता एक. ओके. तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला फोन करून मनातलं व्यक्त व्हायचंय. ओके. ठीक आहे. ती व्यक्ती कोणीही असू शकते, तू काहीही व्यक्त होऊ शकतेस. सुरू कर. विचार केलायस? केलाय. सुरू कर. खरं तर कुठलाही नंबर डायल केला तरी तुला फोन लागला असता, कारण तू सगळ्यांसाठीच कुठल्याही वेळेत अवेलेबल असतोस देवा. माझ्यासाठी गेली काही वर्ष तू ज्या पद्धतीने अवेलेबल होतास, थँक्यू. तू एका वेगळ्या पद्धतीने मला कळलास गेल्या काही वर्षात. मी कुणालाच जे प्रश्न नाही विचारू शकले ते मी तुला विचारले आणि तू उत्तरं दिलीस. सो थँक्यू. तू काय आहेस, किती मॅजिकल आहेस हे मला कळलंय देवा. तुझ्यावरचा विश्वास, तुझ्यावरचं प्रेम एका वेगळ्या उंचीला आहे आता माझ्या आयुष्यात. तू खूप चांगली लोक माझ्या आजूबाजूला दिली आहेस, त्याबद्दल थँक्यू. पण एक काळ असा होता की कोणीच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हतं. त्यावेळेस तू सगळं शांतपणे मला समजवलंस आणि मेन म्हणजे तुझ्याशी कसं बोलायचं हे मी शिकले. सो थँक्यू माझ्याशी बोलल्याबद्दल. आणि थँक्यू का म्हणायचं, मी तुझीच मुलगी आहे, पण तरी थँक्यू. कारण आपण आईवडिलांना थँक्यू म्हणावं. तू आमच्या सगळ्यांचा आईवडील आहेस देवा.
तू फक्त माझं ऐकलं नाहीस, तर मी ज्या ज्या लोकांची तुला काळजी घ्यायला लावली आहे त्यांचीही तू खूप छान घेतोस. सो थँक्यू. लोक बऱ्याच वेळा मला म्हणतात की मयुरी तू खूप स्ट्रॉंगली उभी राहिलीस, परत खूप ग्रेसफुली सगळं करते. पण मला माहिती आहे ते तुझ्या त्या लाईटशिवाय झालं नसतं, तुझ्या त्या एनर्जीशिवाय झालं नसतं जी आत्ताही माझ्यासोबत आहे. तुझ्यामुळे खूप गोष्टी मी सहन करू शकले. ते म्हणतात ना, when God takes you to it, He takes you through it too. So you have taken me through it, God. Thank you. आणि हे जे कनेक्ट मला तुझ्यासोबत जे मिळालं आहे ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी डिस्कव्हरी आहे. आणि बाकी काहीही वर खाली झालं तरी मला हा कनेक्ट तुटू द्यायचा नाही आहे. ह्याचे प्रयत्न मी करेन. आणि लहानपणी आम्ही एक प्रॉवर्ब शिकलो होतो, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. हे किती करेक्ट आहे रे. कारण खरंच मी जेव्हा माझी मदत करत होती तू केलीस माझी मदत. मी जेव्हा माझी मदत करायचा प्रयत्न करते, जिथे मी कमी पडते तिथे तू येतोस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी सिंक इन करते हा फोन कॉल, माहिती आहे तुला. खूप इमोशनल, खूप थॉटफुल होता. मी खरंच खूप सिंक इन करते. मग मला तुला माहीत नाही विचारू की नको, कसं करतेस तू स्वतःला इतकं स्ट्रॉंग. आणि ना तू आत्ता म्हणत होतीस ना की सगळे म्हणतात मयुरी तू खूप स्ट्रॉंग आहे. कुठेतरी असं असतं. मला छायाताई म्हणाली होती की दर्शना, स्वतःला आपण स्ट्रॉंग होत ना हे म्हणण्यातच आपण थकतो अनेकदा. कसं आहे हे? एकतर स्ट्रॉंग असणं म्हणजे काय हे आपलं डेफिनेशन क्लिअर पाहिजे. माझ्या मते मी स्वतःला सांगितलं आहे, स्ट्रॉंग होणं म्हणजे वल्नरेबल असणं. मी आत्ता हा फोन कॉल अगदी मनापासून देवालाच केला. कारण मला माहिती आहे की एका पॉईंटनंतर ना कोणीच काहीच मला मोटिवेशन देऊ शकत नव्हतं. कोणीच मला माझी समजूत काढू शकत नव्हतं. कारण की माझ्या प्रश्नांची कोणाकडे उत्तरच नव्हती. मला एक वेगळं कनेक्ट हवं होतं, त्याशिवाय मी स्थिर झाले नसते. मला तिथनं उत्तरं मिळाली नसती तर मी स्थिर झाले नसते. आणि त्याने मी म्हटलं तसं त्याची माणसं पण पाठवली जी 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 मला प्रॉब्लेम कनेक्ट करू शकत होती. आणि तो स्वतःही आला. ग आता हे मी सायन्स स्टुडंट आहे दर्शना. मी खूप लॉजिक शोधायचे. मी खूप प्रॅक्टिकली विचार करायचे की हे असं नाही आहे तर मग हे काय. बऱ्याच गोष्टींवर डाऊट होता, बऱ्याच प्रॅक्टिसेसवर डाऊट होता. पण या काळात काही इतके मॅजिकल एक्सपिरियन्सेस होते. आणि मला सांग, शक्य आहे का त्याच्या एनर्जीशिवाय, त्याच्या साथीशिवाय मी काहीही करणं शक्य नाही आहे. मी ऑनेस्टली जितकी इमोशनल किंवा सेन्सिटिव्ह मी आहे, मी 2-3 वर्ष अंथरुणातनं उठलेच नसते. हे सगळं तो करतो. हे वाक्य प्रॉबेबली माझी आजी म्हणत असेल एके काळी आणि मी ओके तो करतो म्हणजे काय करतो. आता मी ते अनुभवलंय, तो करतो. सो राईट वे ऑफ सरेंडरिंग लक्षात आलेलं आहे. आणि फोन कॉल मुद्दाम त्यालाच केला कारण अगं तुला माहिती आहे, वाईटातली वाईट गोष्ट जरी तुमच्यासोबत घडली तरीही तुम्ही फक्त ना कधी कधी काय होतं, टनेल तुला दिसतं ना आणि तो एक टनेल जवळ येताना तो एक असा तो छोटासा गोल दिसतो, मग तो गोल मोठा मोठा होत जातो. देवाचं एकच म्हणणं आहे असं मला वाटतं की तो एक व्हाईट डॉट शोधा. तो व्हाईट डॉट तुम्हाला, ते प्रयत्न तुम्ही करा. तो व्हाईट डॉट शोधण्याचे प्रयत्न तुम्ही करा.
त्याच्यानंतर ते मोठा करण्याचं आणि ते उजेडण्यात नेण्याचं काम मी करतो. कुठल्याही वाईट परिस्थितीतून मला असं वाटतं, बरं आता माझा फॉर्म देव होता, मी तिथे कनेक्ट झाले. तुम्ही सायंटिफिकली वेगळ्या गोष्टीशी कनेक्ट होऊ शकाल, एक वेगळी एनर्जी असेल, काहीही असेल, तिथनं तुम्ही स्ट्रेंथ डिराईव्ह करा. मे बी नेचर असेल, झाडं वगैरे, काही जणांना स्पोर्ट्स असेल, कुठल्याही गोष्टीला तुमचा देव माना, ते तुम्हाला गाईड करेल. मी इतकी लॉस्ट होते की मला जे मिळालं तो लाईट मी पकडत पकडत पुढे जात गेले आणि जाते अजूनही. खूप मस्त, खूप छान. मला इतकं छान, इन्स्पायरिंग म्हणण्यापेक्षा ना मला खूप फील गुड मुवमेंट आहे माझ्यासाठी. तू इतकं सगळं सांगितलंस मनापासून, ते खूप खरंच छान वाटलं. ओके, सो लायटर नोटवर मला हा एपिसोड संपायला आवडेल. लग्न कल्लोळ, एकतर भारी पोस्टर्स आहेत तुमचे, थँक्यू. आणि पिक्चर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. मालिकेतनं तुला प्रेम दिलं, तुझ्या नाटकाला प्रेक्षकांनी प्रेम दिलं. काय सांगशील हक्काने आज सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायचं? बरं, हक्काने एकच गोष्ट सांगेन की जेन्युनली लग्न कल्लोळ ही खूप फन फिल्ड फिल्म आहे आणि माझा फेवरेट जॉनर आहे तो म्हणजे रॉमकॉम. मला ना रॉमकॉम बघायलाही खूप आवडतं. म्हणजे तू हम तुम म्हण किंवा अजून रॉमकॉम येस बॉस शाहरुखचा, हे असे फील गुड फिल्म्स आहेत आणि मला ही करायला मिळाली हे माझं भाग्य. एकतर असा रोल करायला मिळणं इट वॉज अ रेअर अपॉर्च्युनिटी. आणि मी गमतीत म्हणत असते आमच्या टीमला की मी सेकंड चॉईस होते. सो मी म्हणते की मी 2 लोकांचे आभार मानते. गॉड थँक्यू फॉर द रोल अँड हुएवर सेड नो थँक्यू फॉर दॅट रोल. कारण जेन्युनली तो इतका कमाल रोल आहे, एक ऑथर बॅक्ड रोल आहे आणि त्या रोलमध्ये सगळे शेड्स आहेत. सो मी अगदी थोडक्यात ती स्टोरी सांगायची झाली, मी स्टोरी नाही सांगणार आहे पण तरी सांगणार आहे की श्रुती जे कॅरेक्टर मी प्ले करते, तिच्या आयुष्यात हे 2 व्यक्ती येतात, मारुती आणि अथर्व, भूषण आणि सिद्धार्थ. तर त्यांच्यासोबतचा तिचा लग्नाचा, प्रेमाचा, विश्वासाचा आणि बिट्रियलचा असा एक प्रवास आहे जो तिच्या अल्लडपणामुळे आणि कन्फ्युजनमुळे अजून इंटरेस्टिंग होतो. आणि तो सगळा कल्लोळ जो काय होतो तो आता लवकरच ट्रेलरमध्ये तुम्ही बघालच. तर जेन्युनली खूप मस्त फिल्म आहे, फॅमिली एंटरटेनर आहे मोस्ट इम्पॉर्टंटली. आणि तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू बघून फील गुड झालं असेल तर ती फिल्म बघून पण खूप फील गुड होणार. तुम्ही खूप खळखळून हसणार आणि एक असं छान फिलिंग घेऊन तुम्ही घरी जाणार. सो माझी फिल्म आहे म्हणून नाही पण जेन्युनली खूप मस्त आणि मस्तीफुल अशी फिल्म आहे. क्या बात, खूप मस्त मयुरी. थँक्यू सो मच यार, इथे आलीस, इतक्या छान गप्पा मारल्यास, मनातलं सगळं सांगितलंस आणि ऑब्व्हियसली मी सुद्धा एक्सायटेड आहे लग्न कल्लोळसाठी. ऑल द बेस्ट आणि भारी आहेस तू फार. थँक्यू सो मच. सेम टू यू. थँक्स यार. थँक्यू.